अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की वटसावित्री अमावस्या आणि वटसावित्री पौर्णिमा ह्या दोन्ही वेगळ्या वेगळ्या कशा काय आहे आणि ह्या दोन वेगळ्या वेगळ्या ज्या गोष्टी आहे म्हणजे अमावस्या, वटसावित्री अमावस्या आणि वटसावित्री पौर्णिमा, तर शक्यतो आपल्याकडे महाराष्ट्रात वटसावित्री पौर्णिमा ही साजरी केली जाते, जी आपण आपल्या पतिदेवांसाठी पूजा करतो। त्या दिवशी वडाच्या झाडाला आपण पूजा करतो, फेऱ्या मारतो, ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या पौर्णिमेला करतो। पण बऱ्याच ठिकाणी हीच पूजा वटसावित्री अमावस्याला केली जाते। तर ह्या दोन्ही ज्या दिवस आहेत ह्या वेगळ्या कशा काय आहेत तर ते आपण आज जाणून घेणार आहोत। तर बघा, वटसावित्रीचे व्रत वैकल्य हे वर्षातून 2 वेळा केले जाते। अनेक लोक वैशाख अमावस्येला देखील हे व्रत करतात। तसेच महाराष्ट्रात ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला सवाष्ण स्त्रिया हे व्रत करतात। पण प्रश्न असा उद्भवतो की हे व्रत म्हणजे व्रत वैकल्य 2 वेळा का केले जाते, म्हणजे ह्या वेळेस आणि अशा वेळेस, म्हणजे आपण पौर्णिमेला करतो तर बरेचसे जण अमावस्येला, असं 2दा का केलं जातं? तर पहिलं ह्याचं कारण असं आहे की स्कंद आणि भविष्य पुराणानुसार वटसावित्री व्रत उपवास ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला केलं जातं, परंतु निर्णयामृतादीच्या अनुसार हे व्रत वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षाच्या अमावस्येला केले जाते। भारतात 2 मुख्य मान्यता आहे आणि अमान्यता दिनदर्शिका प्रचलित आहे। यामध्ये जास्त अंतर नसून फक्त तिथी वेगळ्या आहेत। पूर्णिमानता दिनदर्शिकेनुसार वटसावित्रीचे व्रत हे वैशाख महिन्यातील अमावस्येला साजरी केली जाते, ज्याला वटसावित्री अमावस्या म्हणतात। तर अमान्यता दर्शिकेनुसार हे ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते, ज्याला वटसावित्री पौर्णिमा देखील आपण म्हणतो। दुसरं म्हणजे की वटसावित्रीचे व्रत विशेषतः उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, पंजाब आणि हरियाणामध्ये प्रचलित आहे। तर वटपौर्णिमेचे व्रत महाराष्ट्र, गुजरातसह दक्षिण भारतात सुद्धा प्रचलित आहे। पण उत्तर भारतात जे व्रत होतात ते अमावस्येला केलं जातं, कारण त्यांचं जे दिनदर्शिका आहे ती अमावस्येपासून चालू होते, म्हणजे पौर्णिमेपासून चालू होते आणि अमावस्येला त्यांचं हे व्रत असतं। आणि आपल्याकडे अमावस्येपासून महिना चालू होतो आणि आपण हे व्रत जे आहे ते पौर्णिमेला करतो। तिसरं म्हणजे की वटसावित्रीचे व्रत सवाष्ण बायका आपल्या नवऱ्याला दीर्घायुष्य मिळवण्यासाठी आणि त्यांच्या सौख्यासाठी करतात। दोन्ही व्रतामागील पौराणिक कथा दोन्ही दिनदर्शिकेमध्ये एकसारखीच आहे, फक्त दिवसांचा आणि दिनदर्शिकेचाच फक्त इथं वेगळा भाग आहे। दोन्हीही व्रत करताना बायका वडाच्या झाडाची पूजा करून त्याच्या भोवती सूत गुंडाळतात। पुराणामध्ये हे स्पष्ट केलं आहे की वडाच्या झाडांमध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश तिघांचा वास आहे। श्रद्धेनुसार हे उपवास करणाऱ्या स्त्रींच्या नवऱ्याचे अकाळी मृत्यू योग टाळता येते आणि त्याचबरोबर वडाचे झाड आपल्या सर्व इच्छा आणि मनोकामना पूर्ण करण्याची क्षमता धरते, त्यामुळे आपण ही पूजा आणि हे व्रत आपण करतो। त्याचबरोबर वडाची पूजा आणि सावित्री सत्यवानाच्या कथेची आठवण करून देणारे हे व्रत वटसावित्री म्हणून ओळखले जाते। या उपवासात बायका वडाच्या झाडाची पूजा करतात। सती सावित्रीची कहाणी ऐकूनच किंवा पठण करून सवाष्ण बायकांची अखंड सौभाग्यवती इच्छा पूर्ण होते। या व्रताला सर्व प्रकारच्या बायका, कुमारिका, सवाष्ण, वैधव्य आलेल्या, कुपुत्रक आणि सुपुत्रक करू शकतात। या व्रताला बायका अखंड सौभाग्य मिळविण्यासाठी करतात। आता तुम्ही म्हणाल की वैधव्य आलेल्या किंवा कुपुत्रक किंवा सुपुत्रक कशा काय करू शकतात? तर बघा, व्रत हे कोणीही करू शकतो, व्रताबद्दल काहीही नाही आहे, म्हणजे अशी कुठलीही वेगळी मान्यता किंवा कुठल्याही वेगळ्या गोष्टी नाही आहे। परंतु कसं असतं, एक श्रद्धानुसार सवाष्ण बायका जे आहे ते वडाच्या झाडावर जाऊन पूजा करतात, पण घरगुती पूजा बरेचसे लोक घरच्या घरी करतात आणि फक्त उपवास करून देवाची आराधना करतात आणि तेच त्यांचं व्रत पूर्ण होतं। तर अशा पद्धतीने ह्या 2 ज्या गोष्टी वेगळ्या आहेत, म्हणजे अमावस्या आणि पौर्णिमा दोन्ही सारख्याच आहे, वेगळ्या काहीच नाही आहे। पूजा, कथा सगळ्या गोष्टी वेगळ्याच आहे, फक्त दिनदर्शिकेमुळे ह्या 2 वेगळ्या गोष्टी मानल्या जातात। बऱ्याच ठिकाणी अमावस्येला करतात, बऱ्याच ठिकाणी पौर्णिमेला करतात,
आपल्या महाराष्ट्रात आपण वटसावित्री पौर्णिमेलाच करतो आणि नक्कीच येणाऱ्या पौर्णिमेला तुम्ही काय काय तयारी करणार आहात हे मला खाली कमेंटमध्ये लिहून तुम्ही नक्कीच सांगू शकता. काय करणार आहात, काय काय तुम्हाला व्हिडिओज बघायला आवडतील हे सुद्धा तुम्ही मला सांगू शकता. तर भेटूया परत एकदा पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या. परत भेटू. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.